नमस्कार मंडळी. सो प्लॅन चेंज झाला आहे. घरी जायच्या ऐवजी आपण जाणार आहोत हेड अँड रन फॉल्सला, जो की आता पूर्ण फ्रीज झालेला असणार आहे आणि मला तो दाखवायचा तुम्हाला. मी असं बोलतेय कारण का मी चॉकलेट खाते आणि ते चॉकलेट चिकचिकवालं आहे, तर ते दाताला अडकतं. मग ते छान नाही वाटत दाखवायला. आणि आशा करते की माझा आवाज येत असेल तुम्हाला. आता आपण डायरेक्ट भेटू हेड अँड रन्स रॉंग हेड अँड फॉल्सला. ओके बाय. वरपर्यंत बर्फ आलाय. घरं पण दिसत नाही त्या साईडने. एरवी घरं दिसतात ही, म्हणजे ऍटलीस्ट त्यांचे डोर हाफ पर्यंत तर दिसतात, काही आता दिसत नाहीये. सो जसं आपला पाऊस वेगळ्या वेगळ्या ठिकाणी वेगळ्या वेगळ्या अमाऊंटचा पडतो, तसंच इथे पण बर्फ वेगळ्या वेगळ्या ठिकाणी वेगळ्या वेगळ्या अमाऊंटचा पडतो. पहा किती असं व्हाईट पांढरं शुभ्र दिसतंय सगळं. मला असं वाटतं ना, बर्फाच्या सीझन मध्ये सगळ्यात बेस्ट जॉब कोणाचा आहे माहिती? हा सांग बरं. ते जे येऊन रोड क्लीन करतात त्यांना बघायला किती सही दिसत असेल ना. म्हणजे त्यांना असे सगळं अख्खं पांढरं शुभ्र दिसत असेल सगळं लँड. आणि मग ते त्याच्यातून रांगोळी काढल्यासारखं रोड्स क्लीन करून रोड काढतात. बोर्ड्स वरती पण बर्फ आहे अडकलेला. ऍक्च्युली कसं इथे अडकतं का माहिती का? कारण का खूप जोरात वारं चालू असतं. आता 35-40 माइल्स पर आवर म्हणजे जवळपास 70-80च्या स्पीडनी है ना, 3 किलोमीटर्स किंवा 60-70च्या स्पीडनी जर एक स्नोफ्लेक येतेय त्या वाऱ्यासोबत, तर मग ते अडकणारच ना, चिकटणार. इनफॅक्ट त्यामध्ये चिकटतं तसं काही गोष्टींवरती जोरात आदळल्यामुळे. त्या आजी होत्या कारमध्ये आणि किती मस्त राहिल्या. म्हणजे त्यांचा हेअरकट वगैरे खूप छान होता. व्हाईट कलरचा अख्खा. सांग ना ते काय? अमेझॉन डेटा सेंटर आहे. हा अमेझॉन डेटा सेंटर आहे. आणि हे एकच नाहीये असं एवढं मोठं. ह्याच्या 15 आहेत अशा लाईननी मागच्या साईडला, ह्याच्या त्या साईडला, त्या रोडला जिथून आता आपण टर्न मारून आलो. गार्ड असं काहीच दिसणार नाही. राईट. तिथे अजिबात एकही सिक्युरिटी गार्ड नाहीये गेटवरती. एव्हरीथिंग इज सर्व्हेलन्सच्या खाली असतं ते. इट इज अंडर कॅमेरा सर्व्हेलन्स. सगळं रेकॉर्ड होतं. मोशन डिटेक्टर्स आहेत तिथे, हीट डिटेक्टर्स आहेत. म्हणजे अमेझॉनचं वेअर हाऊस आहे ना डेटा सेंटर, तिथे सगळे इन्फॉर्मेशन. आणि आम्ही असं ऐकलंय की तिथे तुम्ही इलिगली गेला तर विदिन सेकंड्स तुम्ही सापडतात. विदिन सेकंड्स. हा तेच मी म्हटलं ना, कारण का हे बघा समोर त्याचं डोर ओपन आहे गेस. कोणाचं? हा त्याला सांग ना. ते कसं सांगणार आता आपण? या माणसाचं डोर ओपन आहे. आपल्या समोर ते आजोबा किती भारी खेळतायत पाण्यामध्ये त्यांच्या डॉग सोबत. आपल्या समोर आहे गेस आईस वाली मशीन. हो. हा मी ते अमेझॉनचं सांगता ह्यासाठी शांत बसले, कारण का मला ते दाखवायची होती मशीन. ह्यांचं घर बघ विशाल किती सुंदर आहे आणि अख्खं व्हाईट दिसतंय. त्यांची कार पण व्हाईट आहे. अच्छा मी तुम्हाला ते दाखवत होते नाही का, आईस क्लिनिंग मशीन चालू आहे समोर. रोड क्लिनिंग. हा रोड क्लिनिंग. रोड क्लिनिंग चालू आहे समोर. आई शपथ. ह्यांचं बॅकयार्ड मध्ये ते आहे, काय म्हणतात ते यार त्याला, असं ट्री हाऊस काइंड ऑफ नाही, असं हँगिंग बाल्कनी आहे. हे बघा तशी हँगिंग बाल्कनी. ती फुल व्हाईट झाली होती.
म्हणजे बर्फात काही काही गोष्टींची अशी उभारून येते सुंदरता, है ना. सगळ्याला असं आउटलाईन पडतं. तर आणि लक खूप छान असेल तर डिअर पण दिसते. ओ हा, डिअर्स आता कसे येतील. खरं खूप थंडी आहे त्यामुळे बाहेर पडतील असं नाही वाटत मला, कारण का ते ग्रास खायलाच बाहेर पडतात ना. कारण या एरियामध्ये असतात. हा, इथे साईन दिसला मला की सांग. इथे साईन पण आहे, डिअर्स ड्राईव्ह स्लोली. हे बघा, ही आहे रोड क्लिनिंग मशीन. त्याचा रोडचं सगळा बर्फ असा साईडला सरकवतो तो ट्रक, आणि ती सॉल्ट फेकतीये मागून. सॉल्टनी असं होतं की रोडवरती परत बर्फ जमा होत नाही, म्हणजे ऍटलिस्ट तो पाणी झालेला बर्फ जो आहे तो स्लेट आईस मध्ये नाही कन्व्हर्ट होत. हे बघा तसं. आपल्याला त्याच्या पुढे जायचंय कारण का तो राईटला गेलाय. आणि आता आपण आलेलो आहोत फ्रीज झालेला वॉटरफॉल बघायला. हो, पार्किंगच बंद झाली आहे. कुठे आहे? तिथे पुढे आहे त्याची पार्किंग. असं का? हे बघा किती डेंजर बर्फ आहे. मला ना ऍक्च्युली लास्ट टाइमच दाखवायचं होतं. लास्ट टाइम बर्फ नव्हता तरी पण ते फ्रीज झालं होतं. एक माणूस आहे अजूनही. सो वी कॅन गो. हळू 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 दादा. पहिल्यांदा अशा ह्याच्यात पार्क करतोय. एक दीदी आहे, एक दादा आहेत, एक कपल आहे. बस बस बस, किती पुढे झाला. आता आपण जाऊयात. 1 मिनिट थांबा, मी तुम्हाला 2 मिनिटांनी दाखवते. मला सगळं आमप होऊ द्या. तू पण सगळं घाल. इथं लिटरली काही थंडी नाही वाजत आहे. कसं काय? आय गेस नाही, ह्या झाडांमुळे सगळी थंडी अडकली आहे त्या झाडांच्या ह्याच्यात. इकडे वारा येतच नाहीये. मी एक हात बाहेर ठेवला तरी मला काही थंड वाटत नाहीये. कसं काय रे? हे बघा, प्रोटेक्टिंग आवर वॉटरशेड. तुला थंडी नाही वाजत आहे ना? कसं काय हा विचार करते मी. ऐगो, ह्यांना ते पण दाखवू शकतो आपण. पूर्ण फ्रोझन रिव्हर ह्याच्या पलीकडेच आहे जस्ट. हा, इथून लगेच दिसेल. मला ना मानेला काही असेल तर मला अजिबात आवडत नाही. अजून एक गाडी आली. हे ट्रेल आहे, स्लिपरी आहे. आपण नाही जाऊ शकणार. अय्यो, ह्या ट्रेलच्या एंडिंगला एक वॉटरफॉल आहे, तो पूर्ण फ्रीज झालेला आहे. आता तो मी कसं दाखवणार. लोक गेलेत की विशाल? इंडियन्स आहेत. हे बघा, असंच किती सुंदर दिसतंय हे. 1 मिनिट दाखव. कसं? अरे हळू कर ना. हा, झाडावरती अडकलेला बर्फ. आणि ही नदी इथे चालू दिसतेय तुम्हाला, नॉट फ्रोझन वाली. तिथे समोर अख्खी नदी फ्रीज झाली होती काल. नदी पळतीये. नाही झाली, इथे दिसते ना. कालचा व्हिडिओ टाकेन मी तुम्हाला इथे दाखवायला. कालच संध्याकाळी आम्ही बाहेर गेलो होतो तर पूर्ण नदी फ्रीज झाली होती. आता आज नाही आहे. हाऊ इज दिस पॉसिबल? एव्हरीथिंग इज पॉसिबल आय गेस. लोक आज जात आहेत. हा, तिथून खाली जात आहेत वाटतं. फुटस्टेप्स आहेत. आम्ही पाहिलं नाही कोणाला खाली. तिथे फुटस्टेप्स आहेत. 1 मिनिट थांबा. हे भारतीय आहेत आय गेस. यांच्याशी बोलून कळेल आपण खाली जाऊ शकतो का नाही. मग मी परत रेकॉर्डिंग चालू करते. तर आपण डिसाईड केलंय की आपण ॲडव्हेंचर करणार आहे हे. त्यामुळे साईडला पकडून पकडून चालायचंय. जर पडलो विशाल तर बम तर सुजलेला असणारच आहे. पण हो, आशा करते की फक्त बमच सुजलेला असावा पडल्यावर. माझा नवरा मला सोडून सोडून पुढे चाललाय. त्यांचा नवरा बघा, त्यांना पकडून पकडून घेऊन चाललाय. प्रॉब्लेम्स ऑफ एन इंडिपेंडेंट वुमेन, यु नो.
मी पायच दाखवत होते सारखं, कारण का मला त्याच्यानेच दिसत होतं ना कॅमेरा थ्रू, तर असं दाखवते आता. खूप सुंदर आहे माहिती दिसायला हे, आणि वरून बर्फ पडतोय. आई शपथ, विशाल तुझा पण कॅमेरा काढ. वारं सुटलं बघा, अजून बर्फ पडते. काय आहे? काय आहे? Some bird, I don't know. Oh. Okay. Yeah. Are you a bird watcher? Oh yeah, with bird. Yes, I with bird. Bird is a mallard duck. ते बघा तिथे To migrate there or just So they stay around here. Yeah. They have huge Bird आहे तो. wings and they fly. ते बघा तिथे. Yeah, they like rivers. And I saw a mallard duck. There's a duck sitting last night. Green head with a mallard. अहा. ते जे बदक मी जे तुम्हाला दाखवले ते डक्स, त्यांचं नाव मॅलर्ड आहे, ग्रीन हेड्स. looking good? इट इज. आता मी एक फांदी हलवणार आहे आणि त्याचं सगळं बर्फ पाडणार आहे खाली. त्याच्या खाली मी शालो उभा करणार आहे कॅमेरा घेऊन. तेवढी खाली नाही आहे खरं कोणती फांदी. मी हे विसरले की मी फक्त 2च लेअर घातलेत सॉक्सचे. आता थंडी वाजणार आहे पायाला. हे बघा किती लेअर आहे. हा विशाल, नको. तू नको म्हणल्यावर मी नाही करणार का? जरत मारू का? नाही मारू नाही, मग मी नाही. तू नाही घातलं. नको 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 नको, मी नाही मारत. ओके, चला आपण पटकन दाखवूच. त्यांनी ग्लव्स नाही घातलेत म्हणून. बायकोलाच येते रे शेवटी नवऱ्याची. ओढ ना प्लीज प्लीज प्लीज. ती फांदी ओढ ना खाली. हा मी करतीये अख्खा. अरे नाही पडला इथे. सगळं चिटकून होतं, जास्त पाहिजे. हा, आणि मे बी ह्याला ते पण नाही आहेत, लिव्ज नाही आहेत, त्यामुळं लिव्ज वरती जास्त अडकून राहतात. हे बघ मी काय केलंय, स्नोमॅन बनवायचं ट्राय करत होते मे बी. खूप छान वाटतंय ना असं व्हाईट व्हाईट ह्याच्यात चालायला. खाली पण व्हाईट, साईडला पण व्हाईट, वरती पण व्हाईट, आणि जे एंडिंगला असणार आहे ते पण व्हाईट. ते आलेच नाहीत मागून. नाही दिसत आहेत. अगं अरे वॉटरफॉल फ्रीज नाहीये वाटतं. फ्रोझन नाहीये, फ्रीजच झाला नाही वाटतं. त्या दिवशीचा फोटो असेल माझ्याकडे तर मी टाके ना. इतका सही दिसत होता ना, पूर्ण बर्फानी असा लॉक झाला होता. आता आवाज येतो ना एवढ्या जोरात पाण्याचा. अरे मे बी जे बाबा म्हणत होते ना पिट्सबर्गला खूप जास्त पाऊस पडणार होता असं वॉर्निंग आली होती. मग बाबांचा कॉल आला होता की तुम्ही सेफ राहा. मग ही रिव्हर आय गेस तिथं पण फ्लो होते, तर मग तिथून, कारण का पाण्याचा प्रवाह बघा किती फास्ट आहे. ऐक बोलता बोलता चालता चालता दम लागला. प्रवाह खूप वाढलाय त्यामुळे काय पाणी फ्रीज होत आहे. ऐश, अरे नक्कीच वरती बघा केवढा जास्त प्रवाह आहे. एवढा नव्हता लास्ट टाइम. इतका तर अजिबातच नव्हता. खूप सही, पण आपण सेफ मध्ये आहे ना. आई शपथ, कसला आवाज येतोय. हा मी शांत बसते म्हणजे तुम्हाला कळेल.
इतकी थंडी वाढली ना इथे येऊन, कारण का हा बर्फासारखा थंड पाण्याचा धबधबा पडतोय खाली. शपथ. हा प्रवाह आला. दूधसागर वॉटरफॉल सारखं वाटतंय मला तरी. कारण हा थांबतच नाही. हॅलो विशाल. हॅलो मॅम. तू त्या व्हिडिओमध्ये, मी या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ काढतोस? हे बघा येल्लोइश पाणी दिसतंय का? ह्याच्यावरती पडतंय, मग तो बर्फ येल्लोइश कलरचा झालाय. हे सगळं ना पुराचं पाणी आहे असं मला तरी वाटतं, कारण का एवढा प्रवाह लास्ट टाइम तर अजिबात नव्हता याला. आणि इथं खूप प्रपोज डे झालेला दिसतोय, कालचा व्हॅलेंटाईन्स डे, कालचा परवाचा. येस, तुम्ही पण या, आपण एक फोटो काढणार आहोत. माझ्या टोपीवरती बर्फ आहे. हे बघा पाणी आणि बर्फ दोन्हीचं मिक्सचरने हे कसे झालेत, ते फॉर्म झालेत असे ड्रॉपलेट्स आहेत. बट देन दे आर ऑल्सो दिस, काय म्हणतो त्याला, पडला. गुळगुळीत झालेले बर्फाचे कण. चला, आमच्या मागचे तर आले नाही आहेत. विशालला काळजी वाटतेय की ते का नाही आले. तर आपण रिटर्न जाऊयात. अरे हा काय बर्फ आहे, हे काय आहे? हे बघ, पाण्यामुळे किती घट्ट असं कडक कडक झालाय हा. चला चला चला, सर्दी पण होईल. आय गेस त्या आजींसोबत ते बोलत बसले. त्या आजी बर्ड वॉचर आहेत, तर मग त्यांची 2 मुलं वरती बाहेरच्या साईडला वरती, एक मुलगा एक मुलगी कारमध्ये बसले होते. आय गेस ते त्यांचे रिलेटिव्स असतील किंवा मम्मा असेल, काहीतरी असं असेल, कारण का एकच कार दिसली इथे बाहेर. अँड खरं सरप्राइझिंगली इथे अजिबात थंडी नाही आहे. हा, इथं काहीच थंडी नाही. हा ना, मी मोकळच. हो, खरं सरप्राइझिंगली एवढा बर्फ असून मी विदाऊट ते वरचं, ही गोष्ट नाही घातली आहे मी. आणि एक सेकंड, काहीतरी अडकलंय. कॅमेरा वरती पाणी आलं होतं, हे बघा ते हलवत आहेत. इथं आपली लोक बघून खूप छान वाटतं, खूपच जास्त छान वाटतं. आय कॅन नॉट एक्सप्लेन, आय कॅन नॉट. काय झालं जे बेला? एन्जॉयिंग, हॅव फन, बाय बाय. ए बट डिड यू मेक इट? नो. ओके. स्नोमॅन. काही पार्ट ह्याचे अजूनही स्लिपरी आहेत. म्हणजे बर्फ पडून काहीतरी दिसलं त्यांना, पण मला नाही कळलं त्यांना काय दिसलं. मी पाहत होते पण तरीही नाही दिसलं. खूप भारीवाली फिलिंग आहे ना विशाल? तू माझ्यासोबत चालशील का थोडासा? येस. 1-2 मिनिटं पुढे पुढे चालतो नसता नवरा कुठला. 0.5 पण ना. नको. ठीक आहे, हा 1 राहू दे. हा, रिअल जसं डोळ्याला दिसतंय तसं. हे एवढं मोठं झाड आहे तिथे. वर बघायला गेलं तर असा आवाज आला. स्प्रिंग्स मध्ये सगळ्यांना हे येतात, काय leaves येतात. हा, आणि बर्फ मध्ये सगळे जातात. आणि स्प्रिंग इतकं ब्युटिफुल आहे. इकडे बघून बोल. सगळे डिफरंट कलर्स, येलो, ऑरेंज, रेड. तिथे एक डक आहे. डक? अय्यो किती छोटू आहे तो. थांबा, माहित नाही तुम्हाला दिसेल का, लपून जाईल नाही तर तो. हा, तेच बोलत होते, मॅलाड. ग्रीन कलरचा डोका असलेला डक. रेड कलरचा नाही, ग्रीन कलरचा डक.
आता झूम करावं लागेल काय? हे बघा, हे डॉग झालेत वेडे. घरी जाऊन बसा ना दादांनो, इथे काय घुम रे हो. गेला परत नवरा पुढं. आता वर जाताना कसरत आहे, पडू तर नाही ना? काय कोण इथंच आहे? हा तो बर्ड. येस तो इथंच आहे. आय गेस तो झोपला असा. त्यांचा फोटो सरक मला, आपण त्यांचा फोटो खराब करू चुकून. स्पॉट करा बरं, इथे कुठे एक बर्ड आहे. करा करा करा, मी दाखवते. मग तिथे आहे, एका पायावर उभा आहे तो. झोपला असेल तो, हो की नाही? इतका वेळ तुम्ही माझा फक्त आवाज ऐकलाय तर चेहरा पण बघा, कारण तुम्ही स्वतःचा फोटो काढतीये. बट आय एम सरप्राइज की इतकी लोक बाहेर आलेली आहेत फिरायला, हो की नाही रे? असं वाटत नाही की येतील म्हणून. सॉरी अय्यो, मी दुसऱ्यांशी बोलत होते. नवरा समजून, नवरा तो पुढे गेलाय. तिथे मला वाटलं इथंच आहे, पुढे पोहोचला. ओ मिस्टर नवरा, तुम्हाला समजून मी दुसऱ्यांशी बोलत होते, त्या भैयांशी बोलत होते. खूप छान फोटो होते आणि मोबाईल फोन. ओके बाय बाय. तर बघ, तुम्हाला अजून एक व्ह्यू दाखवतो आता आम्ही. मजा आली, खूप मजा आली. आता कॉफी घेऊन जाऊयात तिथे का, नंतर कॉफी पिऊयात. नंतर उलटा पडेल ना. ओके, अजून एक व्ह्यू दाखवतो तुम्हाला. काय माहिती, पण आता पाणी एवढं मोठं पळतंय इकडून तिकडून. नसणार व्ह्यू तर तेच म्हणतोय. एक सेकंड, इकडे. हा, तो तेच म्हणतोय. कोणतं वाला? एक समोर आहे ना, रिव्हर साइड व्ह्यू आहे, पण आता फ्लोईंग वॉटर खूप जास्त आहे, तर हा. इतकं काय इंटरेस्टिंग नसेल तो. तो तेवाला म्हणतोय, जे मी मगाशी तुम्हाला सांगितलं की नदी वाहती आता. तर काल नदी पूर्ण फ्रीज झाली होती आणि असं लिटरली असं लोक आईस स्केट करू शकतील. आणि आय गेस त्याच्यावरती असे दिसत पण होते लाईन्स, लोकांनी आईस स्केट केल्यासारखे. दमायला झालं रे. असं असतं का की बर्फामुळे ऑक्सिजन लेवल कमी होतं? कारण का मी स्ट्रेस चढत आल्यावर मे बी म्हणून मला दमायला झालं असेल. पण बघूयात, आपण एकदा चक्कर मारूयात तिथे. असलं काही तर दाखवतो, नसेल तर मी हे वालच एडिट करून टाकते लास्टला. विशाल, हे खाली कर. सो आता असा होता आजचा आपला व्लॉग. आणि बर्फामधले स्ट्रगल्स आणि मस्ती दोन्ही पण दाखवले मी तुम्हाला, दोन्ही साईड. जर तुम्हाला आवडला असेल तर डेफिनेटली तुमच्या फ्रेंड्सना सांगा, फ्रेंड्सना दाखवा. लाईक, कमेंट, शेअर अँड सबस्क्राईब. ओके बाय. हे तुम्हाला दाखवायला की नदी, गोठलेली नदी कशी दिसेल. पण हे बघा, हा आईसचा पॅच तो दिसतोय का, एक पॅच तो फ्लोट होतोय. कारण का नदी इज नो मोर गोठलेली. नदीचा गोठलेलापणा गेला. मध्ये मध्ये फक्त पॅचेस दिसत आहेत. नाही असं काही थांबून फायदा नाही. इथे थांबतो आपण नेहमी या ठिकाणी पाहायला, कारण का समोरची घरं अप्रतिम आहेत. अप्रतिम म्हणजे हे बघा, इतकी सुंदर आहेत ना ही घरं. अय्यो, नाही दिसत आहे. ठीक आहे, मग अशी दिसलं असेल. खूप सुंदर आहेत ते घरं.